ओके. तर महादेव साहेब, पहिलं तर आपण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत की तुम्ही जेव्हा एच मध्ये आलात त्यावेळेस तुम्हाला कोणती अशी समस्या होती ज्यासाठी तुम्ही आला होतात, आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय जेणेकरून सगळ्यांना प्रेरणा मिळेल की बाबा अशा सगळ्या सोल्युशन, अशा ज्या प्रॉब्लेम्स असतात ह्याच्यावर पण मार्ग निघतो, नॅचरल मार्ग निघतो, काही जास्त न करता मार्ग निघतो. म्हणजे खूप काही असं अवघड हा करायची सर, गरज नाही. बरोबर आहे. मी ऑलरेडी एक्सरसाइज करत होतो हम्म, हम्म, आणि न्यूट्रिशन पण घेत होतो. मी तसा फिटनेसमध्ये योग्य माझा ट्रॅक चालू होता असं मला वाटत होतं. हम्म, परंतु ज्यावेळेस तुमच्या संबंधात मी आलो, तुमच्या असेल, मॅडमच्या असेल, पुन्हा डॉक्टर केतकी मॅडम असतील, मोहिनी जगताप असतील, या सर्वांच्या चौघा जणांच्या संपर्कात आल्यानंतर मला कळलं की जे काय माझं सध्या चालू आहे शेड्यूल, ते किती मी अज्ञान आहे त्याच्यामध्ये, की मी जे करत होतो का ते माझं कसं चुकीचं होतं ते तुम्ही सांगितलं आणि ते मला कळलं पण, आणि ते बरोबर होतं. तुम्ही जे सांगितलं ते एकदम बरोबरच होतं. ते मला कळायला 1 महिना लागलं. आणि मग माझा खरा त्रास होता तो माझा ॲसिडिटीचा भयंकर त्रास होता. तो बऱ्याच वर्षापासूनचा त्रास आहे. काही ठराविक कालावधीमध्ये ज्यावेळेस मी सुरुवातीला एक्सरसाइज केली चालू, त्यावेळेस मला थोडंसं जाणवलं की थोडंसं आपल्याला फरक पडलाय. परंतु नंतर थोड्या कालावधीनंतर मग एक्सरसाइज असतील, न्यूट्रिशन असेल, की जे न्यूट्रिशन खात होतो, ते न्यूट्रिशन त्याच्यामधून तरी पण माझे प्रॉब्लेम आहे तसेच राहिले होते. ज्यावेळेस आपली फॅमिली मी जॉइन केली, त्यावेळेस मला कळलं की आपण आता योग्य ट्रॅकवर आलोय. आणि आज जवळ-जवळ मी 6 महिने झालं मी तुमच्या संलग्न आहे आणि मी प्रॉपर सगळ्या गोष्टी करतोय. कधी माझं समजा तुमच्या संग जरी संबंध जास्तीचे होत नसतील, काय प्रॉब्लेम, पण मी वर्कआउट चालू आहे माझं, मिलेट्स खाणं चालू आहे. तुम्ही जे सांगितलंय तो ट्रॅकवर मी व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि अधून-मधून मोहिनी जगताप मॅडमचा पण कॉल असतो. तर मला एकच सांगायचंय, की आपल्या कॉलवर जेवढे आता सध्या जे आहेत सदस्य, त्यांना एकच सांगायचंय, की अ, सर असतील, मॅडम असतील, खूप सगळं काही व्यवस्थित समजून सांगितलं जातं. खूप असा चांगल्या पद्धतीचं आणि घरचं आपण जर घरी किचनमध्ये जे बनवतो ते खायचं आणि चांगल्या म्हणजे खूप चांगला असा वर्कआउट तुम्ही करून घेता. आणि माझा रिझल्ट जर सांगायचं म्हणलं तर पहिल्या 15 दिवसामध्ये म्हणजे आपण जो डिटॉक्स केलं, त्यावेळेस मला जो त्रास झाला आणि नंतर 15 दिवसानंतर मला कधीच कसलाच त्रास झाला नाही. आज जवळ-जवळ 6 महिने झाले मी आपल्या संग म्हणजे आपल्या संग मला आहे. थोडस तर मला त्रास कुठे झाला नाही मला ना. आता तुम्ही, मला माहिती आहे की तुम्हाला काय त्रास होता, पण जसं की आता हे एवढी जण ऐकतात आहे आणि हां, हे हां, परत हां. रेकॉर्डिंग अशा व्यक्तीला पण जाईल की ज्यांनी खरंच हा त्रास भोगलेला आहे. तर थोडस हां, त्रास, हां. जसं की बरोबर. तुम्हाला नेमकं काय व्हायचं, म्हणजे खाल्ल्यानंतर काय व्हायचं वगैरे, थोडंसं त्याला इलॅबोरेट करून सांगा, म्हणजे हो, सविस्तर सांगा. सांगतो, डिटेलमध्ये सांगतो, की मी जेवण केलं ना, तर अशी परिस्थिती होती, की मला एकतर कंटिन्यू म्हणजे सकाळी वर्कआउट झाल्यानंतर पण मला ॲसिडिटीचा त्रास व्हायचा. झोप चांगली लागायची नाही आणि ज्यावेळेस मी जेवण करायचो, हम्म. जेवणाचं टायमिंग पण माझ्या सगळं म्हणजे बऱ्याच गोष्टी मी पाळल्या होत्या व्यवस्थित, तरी पण मला त्रास होत होता. मग संध्याकाळी 4-5 वाजता मला उलट्या, म्हणजे असा एक पण दिवस नसायचा, की उलटी केल्यानंतरच मला शांत वाटायचं. संध्याकाळी मग जेवू पण नाही वाटायचं. आणि कधी-कधी मग मी संध्याकाळचं मिस करायचं जेवण. आणि असं नव्हतं, की मी जास्तीचं खात होतो किंवा वेळा पाळत नव्हतो, असं पण काही नव्हतं. परंतु इतका त्रास व्हायचा, की मी कंप्लीट 3 वर्ष सीझन बदलला, की आपला म्हणजे कसं आपण ऋतू बदलले आपले, की उन्हाळा लागल्यानंतर लगेच पावसाळा लागला, पावसाळा लागल्यानंतर हिवाळा लागला. ज्यावेळेस ऋतू बदलतो, त्यावेळेस मी पंचकर्म पण केली 3 वर्ष सलग. हम्म. बाकीचे बऱ्याच गोष्टी मी डॉक्टरकडे पण केल्या, बऱ्याच काही गोष्टी केल्या, परंतु मला तो जो होत होता त्रास तो कमी झाला नाही. परंतु म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये आल्यापासून मला चांगला बऱ्यापैकी त्रास माझा म्हणजे काहीच नाही. आता तर मला त्रासच नाही. मी सकाळी पण माझं जगताप मॅडम संग बोलणं झालं, की "सर," म्हणलं, "काहीच त्रास नाही मला." मग आणि हे मला मला थोडं इतका समजेल का
की आता तुम्ही सांगता उलट्या रोज काढत होता आणि तुम्ही बरेचसं खाण्यावर पथ्य पण पाळलं होतं, जसं की तुम्ही अंडी, चिकन ह्या हो गोष्टी हो. बंद बंद केल्या होत्या ऑलमोस्ट. आता आपण ऍसिडिटी हम्म ऍसिडिटीला जे म्हणजे ज्या गोष्टी चालत नाहीत, जनरल नॉलेज म्हणजे जनरल जो विषय आहे की कुठं पण आपण गेल्यानंतर म्हणतो की आपण आता बरेच जण आता आपल्या इथे सदस्य आहेत बरेच जण, जवळजवळ 25 सदस्य आहेत. बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं की चहा घेऊ नका, त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते. पोहे खाऊ नका, ऍसिडिटी वाढते. पुरणपोळी खाऊ नका, ऍसिडिटी वाढते. किंवा मग झोप पाहिजे. शांत झोप नाही झाली तर ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटी कशाने वाढती त्या सगळ्या गोष्टी मी सोडून दिल्या. हम्म हम्म म्हणजे ऍसिडिटीचा संबंध आला की ती गोष्ट मी बंदच करायचो. बऱ्याच वर्ष मी पोळी खाल्ली नाही. बऱ्याच वर्ष मी नॉनव्हेज, मसाले जास्त असतात म्हणून नॉनव्हेज बंद केलेलं. पुन्हा पोहे तर मी खाल्लेच नाहीत. डाळीचे पदार्थ, हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ खाल्ले नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी पाळल्या तरी पण मला जे काय त्रास व्हायचा तो व्हायचाच. मानसिकता म्हणजे स्ट्रेसमध्ये राहायचो. मानसिकता माझी खराब म्हणजे त्रास मला झाल्यानंतर वाटायचं की आपल्याला आता काही हे कमी होत नाही किंवा म्हणजे मानसिकता माझी डिस्टर्ब राहायचो मी कंटिन्यू. हम्म पण ह्या सगळ्या गोष्टीतून मला तुम्ही चौघा जणांनी व्यवस्थित पद्धतीने बाहेर काढलं आणि आपला म्हणजे तुमचं जर विषय बोलायचं म्हणलं तर तुम्ही वर्कआउटवर पण काम आहे तुमचं, न्यूट्रिशनवर काम आहे आणि स्ट्रेस मॅनेजमेंट पण तुमच्याकडे आहे. ते मी एकदम व्यवस्थितरित्या जाणवलंय मला, की करायचा, जास्त लोकांचा विचार करायचा नाही आणि जास्त रिलेशन मध्ये जास्त त्रास होईल असं किंवा आपली मानसिकता खराब होईल असं त्या पद्धतीचे व्यवहार करू नका किंवा जास्त संबंध ठेवू नका. तुमचं वैयक्तिक, तुमची फॅमिली आणि तुम्ही, हम्म पहिले तर तुम्ही, ह्या गोष्टी मी कंटिन्यू ध्यानात ठेवल्या आणि आज म्हणजे 90% मी एकदम व्यवस्थित आहे. वा वा वा, खूप छान खूप छान. सो इट नीड्स गट. तुम्ही खरंच खूप साहसी आहात, मेहनती आहात. म्हणजे तुम्ही मला आणि भेट किती किती आपला किलोमीटरचा प्रवास आपला करून आला होतात तुम्ही तेव्हा? वन डे वर्कशॉप होता आपला पुण्यामध्ये हम्म भोसरीला. तर हम्म मी 250 किलोमीटर वरून मी इकडून धाराशिववरून तिकडे आलो आणि अजून पण मी तुम्हाला भेटायला म्हणजे असं वर्कशॉप असू दे किंवा काय असेल तर मी येणार आहे तिकडं. मला यायचंच आहे. काय होतंय मी असताना आपल्या सदस्यांना सांगतो, आपल्या आता कॉलवर जेवढे आहेत ऑनलाईन, ते असताना मी शेतकरी. मला आता म्हणजे हा सीझन नाही का आमचा म्हणजे उन्हाळ्यामध्ये थोडंसं आम्हाला कामाचं व्याप असतंय. त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाही किंवा काही कारण आहेत की समजा शेतातली कामं म्हणलं की बऱ्याच अडचणी असतात. तरी आता जून मध्ये ही मी तुम्हाला नक्की भेटणार आहे आणि अजून मी कितीतरी वेळा भेटणार आहे. आपल्याला तुम्ही सोडलं मला तर मी तुम्हाला सोडत नाही, पण तेवढंच तुम्हाला सांगतो कारण मला एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने रिझल्ट पण आलेला आहे. थँक्यू थँक्यू. आणि शेवटी कसं असतंय माहिती का, आणि तो आपलं पहिला अनुभव सांगू का सर 2 मिनिटात? हो सांगा की सांगा. आणि सगळ्यांना आपले जे सदस्य आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की मी कंप्लीट 6 वर्ष 2019 पासून अच्छा, तो तो आता कंपनीचं नाव नका घेऊ कुठल्या. ते नाही कंपनीचं नाही, मग तुम्हाला तेच विचारलं मी कारण मी शक्यतो त्या गोष्टी टाळतो कारण शेवटी पावडर जो पावडर ज्यांचा घेत होतात तुम्ही एवढं सांगा. हा. हा ज्यांचा त्यांचा विषय असतो आणि ते पण मला मी त्या म्हणजे त्या कंपनीला पण डोक्यावर घेऊन बऱ्याच गोष्टी केल्या किंवा मग मी खाल्लं पण बरेच कितीतरी लाखाचं खाल्लं म्हणलं तरी चालतंय. बऱ्याच गोष्टी मी शरीरावर माझ्या ते तुम्ही सगळं मला व्यवस्थित सांगितले, तो काही विषय नाही. पण ते मी 6 वर्ष केलं. खूप छान असं वर्कआउट करायचो आणि आज पण आपण तुमच्या घरी आल्यानंतर माझं चेकअप केलं तुम्ही. त्यावेळेस पण मसल तुम्ही चांगलं म्हणाले आहे माझ्या तुमचं. बॉडीमध्ये कुठं काही विषय नाही, आज पण नाही. म्हणजे वजन पण एकदम आयडियल आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आता पण. हम्म पण ते जे केलं आणि जे काय खाल्लं तरी पण ते जो काय रिझल्ट चांगल्या पद्धतीचा होता तो रिझल्ट आता खरा मिळाला. कारण आता हम्म किचन मधलंच खाण्यात येतं आणि जास्तीत जास्त आपले मिलेट्स पण काय एकदम असं की बॉल कॉस्ट किंवा काय आता कसं नको घ्यायला. कारण मी जे खाल्लेत जे न्यूट्रिशन खाल्लंय त्याचे कितीतरी कमी 1,000 रुपये, पैशामध्ये एक मिळतं हजार त्याच्यामुळे मला रुपयात त्याचं एक काय हजार वाटत नाही. रुपयात सगळ्या कुटुंबाचं भागतं मिलेट्सचं. हा 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 बरोबर आहे. गुड गुड. थँक्यू थँक्यू ओके महादेव. सर.
तुम्ही एवढा थँक्यू. वेळ काढला तुमच्या तुम्हाला शेतात पण काम थँक्यू असताना. सर. हा. आणि डॉक्टर सर गायत्री, तुम्हाला पण त्यांचं नाव डॉक्टर थँक्यू गायत्री मला आहे. बोलायची संधी केतकी दिली. मॅडम वेगळे आहेत, डॉक्टर गायत्री वेगळे आहेत. डॉक्टर गायत्री यांनी हा पण हा खूप हेल्प हा. केली याच्यामध्ये. आमच्या टीम मधून डॉक्टर गायत्री भरपूर यांनी भरपूर. हा म्हणजे त्यांची केस समजून आणि जेव्हा. तुम्ही तुम्ही जे सांगितलं ते मी सगळं केलं ना. हो. आपले ते इंडोस्कोपी केले 2 प्रकारच्या, पुन्हा ब्लडचे टेस्ट केल्या. आणि इथून पुढे पण मी तुमच्या संबंधात तुमच्या संगच राहणार आहे. आणि काळजी. अजून आपल्याला काय वेगळं काय करता येते का, ते पण मी करायला तयार आहे. मी करणार आहे 100%. थँक्यू, थँक्यू. सो मला एक तर मला एक तर आरोग्याबद्दल मलाच जास्त त्या गोष्टीची आवड आहे. व्यायामाची आवड आहे, चांगलं खाण्याची आवड आहे. म्हणजे परिस्थितीनुसार जरी आमच्या इकडं म्हणजे गावाकडे शेती ही ज्या गोष्टी असतात का, त्या पट्टीत आपण शहरातल्या लोकांसारखं तेवढे पैसे घालवणं किंवा काही गोष्टीसाठी विचार करतो म्हणून, पण मी आरोग्याच्या बाबतीत शहरातल्या लोकांना पण मागे टाकू शकतो एवढं मी खर्च करतो त्याच्यावर. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. असं काही नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही नाही, खरंच खरंच खरंच. शहरातल्या लोकांना बाकीचे खर्च खूप असतात, त्यामुळे नाही तुम्ही नाही, म्हणजे आणि शेवटी मानसिकता आहे मानसिकता सगळ्यात माझी महत्वाचं, चांगली. मानसिकता. हा हा. व्हेरी गुड. आरोग्याच्या बाबतीत माझी मानसिकता पहिल्यापासूनच, फक्त मला ट्रॅक जसा मिळत गेला त्या पद्धतीने मी प्रत्येकावर हा म्हणजे विश्वास आता तुम्हाला ठेवतच योग्य गेलो. ट्रॅक भेटला आणि असं हा म्हणायचंय. हा हा 100% मी तुम्हाला कितीतरी वेळा म्हणलोय मी. येस, येस. आणि असं काय नाही की म्हणजे तुम्ही मला बोलायला लावलं मग मी काहीतरी वेगळं किंवा जास्तीचं काहीतरी बोलता काय नाही. माझं जे बोललो ते सगळं रिअल आहे. याच्यामध्ये रिअल आहे. कधीही कोणाला पर्सनल कॉल करायचा असेल तरी करू शकतात. काहीच वेगळं नाही याच्यामध्ये. मी जे आहे तेच केलं. उलट मी म्हणजे जे केलंय त्याच्यात ते जास्त सांगितलं नाही. मी आहे तर सांगतोय, मी जास्तीच उलट कमी केलंय नाही. सांगितलं. हा. ओके, थँक्यू सो असं मच. नको वाटायला की ओर. हा, ओव्हर. थँक्यू, थँक्यू सो मच. कारण मी ह्यांची पहिल्या दिवशीची परिस्थिती बघितलेली आहे. आम्हाला आलेले म्हणजे ह्यांची केस सॉल्व्ह करताना आम्हाला चढ उतार आलेले पाहिलेले आहेत. पण ऑब्व्हियसली म्हणजे ह्यांना सगळ्यांनी साथ दिली, म्हणजे प्रत्येक कोचने हो ह्यांच्यावर हो. काम केलं. आणि फायनल जो म्हणतात ना, एक काय म्हणतात आर्टिस्ट मिडास टच जो झाला तो डॉक्टर गायत्री यांचा पण पडला. हम्म. आणि आज हा ह्यांचं हा म्हणजे हा. मला त्या दिवसापासून समाधान आहे की जसं ते फॉलो करतात ते आता पुन्हा त्यांना बिलकुल त्रास होत नाही. स्पेशली उन्हाळा असून त्रास होत नाही. व्हेरी गुड. सो सर्वांनी आपण काय करू, महादेव यांना शुभेच्छा देऊयात. आज सोमवार आहे, महादेवचा वार आहे. सो MPTY, मोर पॉवर आणि महादेव. हा, बोला. हॅलो सर. हा. आज आजचं सांगतो मी. आज सकाळी एका मला वाटतं 30 मिनिटं मी वर्कआउट केला. वर्कआउट केल्यानंतर मी शेतात गेलो. 7:30 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत हम्म, कंटिन्यू म्हणजे आता सध्या टेम्परेचर 40-42 टेम्परेचर आहे आमच्याकडे. हम्म, हम्म, कंटिन्यू. आणि पहिलं तुम्हाला मी 2-3 वेळा म्हणलं होतं की मला खाली वाकून काम करायला गेलं की मला ऍसिडिटी होती. हम्म, मी हम्म. कंटिन्यू खाली वाकूनच काम केले 3:30 वाजेपर्यंत. सकाळी 7:30 ते 3:30 कंटिन्यू. आणि उन्हाचं याचं कशाचा काही संबंध नाही मला, तरी पण कसलाच त्रास नाही. वा वा वा. सो आता फक्त आजचं सांगतोय मी, एकच आजचं. व्यक्तीचं धन्यवाद करणं राहिलेलं आहे. ते म्हणजे तुमच्या मित्राचं ज्यांनी इथं पाठवलं त्यांचं नाव घ्या आणि आपण इथे म्हणजे या या पार्टला थांबूयात. तुम्हाला ज्यांनी इथं पाठवलं. 100% सर. माझे मित्रच आहेत माझ्या. आम्ही रोज रोज संघ म्हणजे कंटिन्यू आम्ही दोघं पण शेतकरीच आहेत. ते पण शेतकरीच आहेत. त्यांनी तुम्हाला तुमची त्यांची कुठं कधी भेट झाली ते मला नाही माहिती बरं का. परंतु त्यांनी मला आणलं आणि त्यांच्या म्हणजे ते मित्र जवळचे मित्र असल्यामुळं मी विषय काहीच बोललो नाही. मी किती पैसे लागतील किंवा काय किती खर्च आहे किंवा काय काय असा विषय पैशाचा नव्हता. त्यावेळेसचा विषय म्हणजे असा काही कारण नाही. ते म्हणले तर तू 100% चांगलं. मी केलं आणि मला त्याचं चांगलं फळ भेटलं. ओके, चलो. उत्कर्ष देशमुख म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं आणि मी जॉईन थँक्यू, झालो सर. थँक्यू. त्यांचंच नाव बाकी राहिलं होतं. सो थँक्यू सो मच. असाच तुमच्या मित्रांनी तुम्हाला अनुभव द्यावा, फीडबॅक द्यावा, धन्यवाद म्हणावं व्हिडिओच्या माध्यमातून. यासाठी तुम्ही सर्वांनी तुमच्या मित्रांना HHS ला जोडून द्यायला सुरुवात करणं सुरू करावं, कारण एक योग्य ठिकाण आहे. येस.